निधी अभावी रखडला विकास की प्रशासनाची उदासीनता। पाथरीच्या वार्ड क्रमांक 3 मधील रस्त्याची दुरवस्था, नागरिक संतप्त, ग्रामपंचायतचे स्पष्टीकरण समोर। वारंवार तक्रारी करूनही रस्ता दुरुस्त न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी, पावसामुळे चिखल, खड्डे आणि अपघाताचा वाढता धोका। गोरेगाव तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायती अंतर्गत वार्ड क्रमांक 3 मधील प्रीतम चौरागड परिसरात गणेश बुरेले यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसामुळे रस्त्यावर चिखल, खड्डे आणि पाणी साचल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व दुचाकी स्वारांची गैरसोय होत असून अपघाताचा धोका वाढला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणताही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे वार्ड क्रमांक 3 कडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून किमान तात्पुरती दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। याबाबत पाथरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच गणेश्वर तिरेले यांनी सांगितलं की संबंधित रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट बांधकामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे। तसेच 15वा व 16वा वित्त आयोगाचा निधी अद्याप ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला नसल्याने काम रखडलं आहे। निधी उपलब्ध होताच रस्त्याचं काम प्राधान्याने हाती घेतलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। निधी अभावाचे कारण समोर आले असले तरी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कायम असल्याने निधी मिळेपर्यंत तात्पुरती उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव। हा पाणी दिली बोल। मी गणेश बुरेले पाथरीवरून बोलून राहिलो। हे पूर्ण येवा-जावाची रोड खराब झाली आहे। येण्या जाण्याची मोठी परेशानी आहे। गेल्या वर्षी मुरुम टाकला फक्त तरी खराब झाला आहे रोड। आम्हाला मोठी परेशानी आहे इकडे येवा-जावासाठी। म्हणजे हा रोड बनला तर किती वर्ष झाले? हा गेल्या वर्षी फक्त मुरुमच टाकला आहे तरी पूर्ण गड्ड्या गुड्ड्या पूर्ण पाणी भरलं आहे। येवा-जावासाठी मोठी परेशानी। ठीक आहे। म्हणजे हा रोड बनलाच तर किती वर्ष झाले म्हणतो? गेल्या वर्षी फक्त मुरुम टाकला। मुरुम टाकला बस। मी गणेश बुरेले पाथरीवरून बोलून राहिलो। 3 वर्ष झाले हा रोड सिमेंटचा बनल म्हणत होते पण काही बनला नाही। आणि आम्हाला येवा-जावाची मोठी परेशानी आहे। गड्डे गुड्डे आहे पूर्ण ह्या रोडाला। गेल्या वर्षी मुरुम टाकला तोही पूर्ण गड्डे झाले। 3 वर्ष झाले बनल म्हणून राहिले तरी बनून नाही राहिला। पाणी वाढले रोड खराब